हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत की वैदिक मॅथ पद्धतीने पाढे कसे बनवायचे. चला तर सुरू करूया. तर सर्वांना माहीतच आहे तर ती 1 ते 9 पर्यंतचे पाढे तुम्हाला पाठ झाले तर तुम्हाला 1 ते 99 पर्यंतचे पाढे बनवता येतात ह्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूया. सर्वांना 30 पर्यंतचे पाढे तर पुस्तकात ती भेटून जातील. तर तुम्हाला जर 31चा पाढा लिहायला लावला किंवा मग 32चा पाढा लिहायला लावला तर मग काय करायचे, गुणाकार करत बसायचा का? तर नाही. चला शिकूया वैदिक मॅथची पद्धत. तुम्हाला तुम्हाला 32चा पाढा बनवायला लावला तर इथं 3चा पाढा लिहून टाकायचा, एक रेष सोडायची आणि इथं 2चा पाढा लिहून टाकायचा. दोनचा पाढा तर सर्वांना येतो, 3चा पण येतो. दिला. चला मग आता 32चा पाढा बनायला तयार झाला. इथपर्यंत सर्वांना समजलंय. तर 32चा पाढा लिहिताना काय करायचं, 32 लिहिला. एकक स्थानचा अंक आहे ना, जसं तसं लिहायचा. इकडला पण अंक जसं तसं लिहिला, इकडला अंक जसं तसं लिहिला, इकडला पण अंक जसं तसा लिहिला. आता इथपर्यंत कुणालाच काही अडचण नव्हती. आता 3 अंक आले, काय करायचं, एकक स्थानचा अंक इकडे लिहिला. दशक स्थान इथं दशक स्थानला काही नाही आहे म्हणून पण इकडं जसं तसं लिहायचं. आता इथं पण दशक स्थानला आहे, इथं पण एकक स्थानला आहे. काय करायचं, एकक स्थानचा अंक इकडं लिहिला, दशक स्थानचा यात मिसळला, म्हणजे बेरीज करायची. 5 आणि 1 6 आणि 1 1 लिहिला. इथं पण तसंच करायचं, 2 लिहिला आणि 1 8 आणि 9, 1 जसं तसं लिहिलं. इथं पण तसंच करायचं, एकक स्थानचा अंक लिहायचा आणि 1 आणि 1 2 आणि हे 2 आहे तसं लिहिलं. इथं पण तसंच करायचं, 6 आहे ती एकच स्थानचं लिहिलं, 4 आणि 1 5 आणि हे 2 जसं तसं लिहिलं. आता ही एकक स्थानचा अंक घेतला आणि हा इकडं नेऊन मिसळला. किती झाले, 7 आणि 1 8.